चला चक्री दंड मारायला लागले 84 वर्षाचे आजोबा आहेत, फक्त 84 वर्ष. टाळ्या करा जरा त्यांच्यासाठी. चला टाळ्या करा. 84 वयामध्ये आज हे वयस्कर बाबा एवढे प्रात्यक्षिक करत आहेत. किसन शिंदे यांच्या आमदार मैदान लांडगे यांचे 3000 रुपये. भगवान फुगे, प्रकाश दामोदर फुगे यांचे 2000 रुपये. पाटील यांच्याकडनं या बाबांना 1001 रुपये. हो, सद्दाम शेख आक्रमक झाला होता अमरभाऊ त्या ठिकाणी आणि लोंढे वाजता त्या ठिकाणी का पाहताय. कैलासवासी संभाजी फुगे यांच्या संभाजी गव्हाणे यांच्या वतीने या बाबांना 500 रुपये. यांचे 500 रुपये. चला कुस्त्या पुकारलेले आहेत, ज्यांच्या कुस्त्या पुकारल्यात त्यांना पुन्हा एकदा विनंती, आपण विना विलंब आपल्या आखाड्यामध्ये हजर राहायचं आहे. पवार विरुद्ध चिंचाची ताली, सोलापूर विरुद्ध हरियाणा. मामासाहेब गव्हाणे यांचं 1000 रुपये देण्यात आलेले. कोल्हापूर आमदार मैदान लांडगे बेलापूरकर, आमदार मैदान लांडगे यांचे 2000 रुपये देण्यात आलेले. एकूण 3000 रुपये दत्तभाऊ गव्हाणे 3000 रुपये देण्यात आलेले. तसेच आटकडे फायनलला या ठिकाणी खडके विरुद्ध ठरवली. या ठिकाणी आताची निकाली ठरली. आटकडे पैलवान 7500 रुपयाचं बक्षीस देण्यात आलेले. नितीन दादा तर लोंढे पैलवानांचे लोंढे तालमीचे 500 रुपये. कावरे 8000 रुपये. बंटी नितीन कुमार आहे, उत्तर प्रदेश केसरी किताबाचा वाटकरी आहे. त्याच्यावर इनाम किती आहे? 25,000 रुपये इनाम. अक्षय कावरे महाराष्ट्र चॅम्पियन. या ठिकाणी आमदार मैदान लांडगे यांच्याही 2000 रुपयाचं बक्षीस देण्यात आलेले. हर्षवर्धन अनिकेत. प्रयागराज विरुद्ध सोलापूर, प्रयागराज विरुद्ध सोलापूर, औंध विरुद्ध हरियाणा, ओमकार हरियाणा. डोंबाळे दत्त गव्हाणे, अनिकेत लांडे पाटील यांना खाली घ्या, आम्हाला कुस्त्या दिसत नाही. सोमनाथ डोंबाळे, अजय लोंढे यांच्या महिलांची कुस्ती चालू आहे. सोमनाथ डोंबाळे कुस्ती बरोबरी सोडलेली आहे. आणि सद्दाम शेख पलीकडे विजय झाला. काका पवार दोन्ही महिला पैलवानच्या या ठिकाणी काही रक्कम जमा झालेली आहे. आपण या ठिकाणी घेऊन जायचंय दोन्ही महिला पैलवान. चला पुढची कुस्ती ओमकार येलवर आलाय. महिला पैलवान सेवक जालेंद्र बापू शिंदे यांचेही 1000 रुपये. आमदार मैदान लांडगे यांचेही 2000 रुपये. महिला पैलवान आपल्या या ठिकाणी घेऊन जायचे. राहुल भाऊ गव्हाणे यांचाही 500 रुपये. मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलाचा डोंबाळे भाऊ मुलींचा लांडगे यांच्याच मला बाळभाऊ लांडगे यांचे 500 रुपये. युवा नेते अमोल भाऊ डोळस यांचेही 500 रुपये. महिला पैलवान दोघींनी आपली या ठिकाणी रक्कम घेऊन जायचंय. महिला पैलवानसाठी अजित भाऊ गव्हाणे यांचेही 2000 रुपये आलेले आहेत. पंचांनी फिरतं राहायचं, या ठिकाणी कुस्त्या दिसत नाहीयेत. हे पहा 8 टोकन शिल्लक आहेत. हे 8 टोकन शिल्लक संपल्यानंतर ज्यांची नावं पुकारल्या त्या पैलवानांना विनंती, सर्व वाजताच मोकळे आहेत. आपण ताबडतोब छड्डी लंगूट करून आखाड्यात या आणि या 8 कुस्त्यांची टोकन पुकारलेले आहेत. आमदार